नसरापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये निषेध आंदोलन, खेड शिवापूर टोलनाक्यावर भीम आर्मीचा रास्ता रोको, तर अलका चौकात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन, नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज भोर राजगुरुनगर राजगड तालुका बंद, नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन. नसरापूर प्रकरणातील नराधम भीमराव कांबळेकडून पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली, चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याचं चौकशीमध्ये कबूल. नसरापूर प्रकरणावरून राऊतांचे सरकारवर ताशेरे, गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही, जनतेनं आता सरकार ताब्यात घेतलं पाहिजे, संजय राऊतांचं आवाहन. शक्ती कायदा असता तर नराधमांची हिंमत झाली नसती, राज्यात तातडीनं शक्ती कायदा लागू करा, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची मागणी. नराधमाचा एन्काउंटर झाला तरच मानू, हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं. नसरापूर प्रकरणी अभिनेते प्रवीण तरडे यांची संतप्त प्रतिक्रिया. नसरापूर पीडितेच्या वडिलांसोबत माझा 2 वेळा संवाद, नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. नसरापूर नंतर बीडमध्ये 3 वर्षाच्या नातीवर आजोबांकडून अत्याचार, केज तालुक्यातील माणुसकीला काळीमा फासणारी घटना, 54 वर्षीय आरोपीला अटक. बंधू अशोक खरातच्या अडचणी वाढणार, खरातच्या कोठडीसाठी ईडीची कोर्टात धाव, ईडीकडून विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल, बारामतीच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार, बारामतीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. नागपूर शहरात 3घांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा संशय, पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार. दिल्लीतील विवेक विहारमध्ये अग्नितांडव, भीषण आगीमध्ये 9 जणांचा होरपळून मृत्यू, एसीचा स्फोट झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती.